हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तुमचं. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेथीच्या काड्यांपासून एवढं छान पदार्थ बनवला आहे. तर हो, कसा तर सांगते. पण त्या अगोदर ही खुसखुशीत अशी पुरी तर बघा केवढी टम्म फुगली आहे आणि एवढी खुसखुशीत झाली तर दिसायलाच एवढी छान. तर चव तर विचारूच नका, एवढी अप्रतिम चव लागते. तर आता फार वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे बघा मेथीची भाजी निवडल्यानंतर ह्या ज्या कोवळ्या काड्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत. त्याची मागची देठं काढून टाकून द्यायची आहेत आणि ज्या कोवळ्या काड्या आहेत त्या आपल्याला इथे मधोमध अशा कापून घ्यायच्या आहेत. पण कापण्यापूर्वी पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला 2 ते 3 टप्प्यामध्ये अशा कापून घ्यायच्या आहेत. तर मागे मी तुम्हाला कोथिंबिरीच्या काड्यांपासून बघा भन्नाट रेसिपी दाखवली होती, शॉर्ट व्हिडिओ. त्याला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी धन्यवाद. आणि त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी रेसिपी आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही बघा कधीच ह्या मेथीच्या काड्या किंवा कोथिंबिरीच्या काड्या टाकून देणार नाहीत. तर एवढं छान पदार्थ होतो, मी तुम्हाला दाखवलेलाच आहे. आणि वेगळी चव, वेगळा पदार्थ म्हटल्यावर घरचे पण खाऊन जाम खुश होतील आणि पुन्हा पुन्हा तुम्ही असंच बनवाल बघा. अगदी तुम्ही प्रवासात छोट्या भुकेसाठी किंवा मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. तर आता इथे बघा मी असे कापून घेतलेले आहेत आणि कापण्यापूर्वी स्वच्छ धुवून घेतले ते आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत. मिक्सर जारमध्ये घालून घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर एवढं छान चवीला लागते ना, तुम्ही म्हणजे पाहिलेच आहे. तर आता तुम्ही केल्यानंतर चव पण बघा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर आता इथे मी मिक्सरला फिरवलं आहे. तर हे बघा आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आणि पाणी घालायचं आहे बारीक करताना. अगदी बारीक पेस्ट बनवल्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ते स्ट्रेन करून घ्यायचं आहे आणि पूर्ण जो पाणी टाकून पूर्ण ते गाळून घ्यायचं आहे आणि जे पाणी शिल्लक राहील ते पाणी आपल्याला हवं आहे. जो वरचा चोथा आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे. तर आता इथे बघा मी एका कढईमध्ये ती चाळणी ठेवली आणि चाळणीवर ते ओतलेलं आहे. तर त्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला करायचं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे. आता जो चोथा आहे हा टाकून द्यायचा आहे. त्यातलं मी पूर्ण पाणी म्हणजे त्यामध्ये सगळं ते जे मेथीचं अर्क आहे तो त्यामध्ये उतरला जातो. बघा आता हे ग्रीन असं हिरवं हिरवं पाणी दिसतंय. यामध्ये भरपूर सारे जीवनसत्व असतात. त्यामुळे आपण ते पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण इथे गव्हाचं पीठ घ्यायचे. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेते आहे. चाळून घेतलेलं आहे. तुम्ही गव्हाचं पीठ 1 कप किंवा 1 कप मैदाही वापरू शकता. तर मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे चवीसाठी आणि इथे आपल्याला बघा तीळ घ्यायचे आहेत, पांढरे तीळ. तर इथे मी गावठी पांढरे तीळ घेतलेले आहे 2 ते 3 चमचे. याने चव खूप छान लागते आणि त्याचबरोबर असं खुसखुशीतपणा येतो पदार्थाला. त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे इथे, बेडगी मिरची. तर ही 1 ते 1.5 चमचा घेतली आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे. क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही. हवं तर हिरवी मिरचीही वापरू शकता इथे ग्राइंड करून. ओवा थोडासा हातावर क्रश करून टाकायचा आहे म्हणजे चव खूप छान लागते. आणि हे सगळं आपण जे जिन्नस त्याच्यामध्ये घातलेले आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकायचे आणि मीठ टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे, गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथे बघा 2 चमचे मी चणा पीठ, बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकल्याने पदार्थ खूप खुसखुशीत होतो आणि अगदी बघा 2 ते 3 दिवस म्हटलं तरी सहज राहतो. तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकता. आता इथे मी मेथीची भाजी थोडी ठेवली होती, एक छोटी वाटीभर. तर ती स्वच्छ धुवून आता मी कापून त्यामध्ये ॲड करते. आता मेथीपासून आपण जो पदार्थ बनवणार आहे त्यामुळे मेथीची भाजी तर हवीच. त्यामुळे मी इथे 1 कप छोटीशी वाटी अशी काढून ठेवली होती. ती बारीक चिरून मीठ त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. तर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. पण आता आपण मेथीच्या देठांपासून बनवणार आहोत तर मेथीची भाजी यायलाच हवी त्यामध्ये, म्हणून मी थोडीशी त्यामध्ये कापून टाकलेली आहे. आता हे त्या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असा गोळा बनवून मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त पातळ असं बनवायचं नाही आहे.
तर तुम्ही बघा, एकदा बनवलं तर सारखं सारखंच बनवाल आणि शिवाय प्रवासात सुद्धा घेऊन जाण्यासारखं आहे. एवढा छान चवीला लागतो. त्याचबरोबर 2 दिवस राहण्यासारखा पदार्थ आहे आणि मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला वगैरे किंवा असं छोट्या भुकेसाठी करू शकता. एवढा टेस्टी होतो. तर फार काही लागत नाही, अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि 5 ते 7 मिनिटामध्ये होतो. तर आता इथे बघा, मी घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे. थोडंसं तेल वगैरे टाकून पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर आता गोळा बनवून झाला आहे. मी आता थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकणार आणि पुन्हा चांगला गोळा असं मळून घ्यायचा आहे आणि 1-2-5 मिनटं ठेवायचं. नंतर तुम्ही लगेच लाटायला घेतलं तरी चालेल. तर मागे पण मी तुम्हाला कोथिंबिरीच्या काड्यांपासून दाखवलं, तर ते पण खूप छान चवीला होतात. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर 5 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवलं. त्यानंतर बघा, आता पीठ चांगलं भिजलेलं आहे आणि आता थोडासा गोळा असा काढून घ्यायचा आहे आणि असं पिठी लावून आपण पोळपाटावर असं लाटून घ्यायचं आहे. तर चपातीसारखं लाटायचं. तर थोड्याशा अशा कापण्या जरी गेल्या तरी पण व्यवस्थित असं पुन्हा पीठ लावून असं मळून गोळा बनवून व्यवस्थित पुन्हा लाटून घ्यायचं आहे. तर जास्त जाड नाही किंवा पातळही लाटायचं नाही आहे. आपण चपाती लाटतो अगदी तसं नॉर्मल आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर लाटून झाल्यानंतर अशी एक वाटी घ्यायची आहे आपल्याला, काठ नसलेली, आणि त्यानंतर असे आपल्याला कापून घ्यायचं. तुम्ही डबा किंवा वाटी काही घेऊ शकता आणि कुठल्याही शेपमध्ये करू शकता. तर हे बघा, आता इथे मी एक वाटी घेतली आणि वाटीने असे मी कापून घेतले आहे. तर पुरीच्याच आकाराचं, तर थोडंसं स्क्वेअर शेपमध्ये आहेत आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटलेली नाही आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकले त्यामुळे अगदी खुसखुशीत होते. आणि राहिलेलं पीठ पुन्हा मळून घ्यायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचे आहेत. तर असं 2 ते 3 टप्प्यामध्ये मी आता पटपट लाटून घेते. फार वेळ लागत नाही आहे. एक 3-3, 4-4 अशा तुम्ही पुऱ्या करू शकता. तर असं बघा, चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि वाटीने किंवा डब्याने असं कापून घ्यायचं आहे. तो कुठल्याही शेपमध्ये लाटून घ्यायचं. असं पटपट अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये लाटून होतात आणि लाटल्यानंतर तुम्ही हवं तर सगळ्या करून घेऊ शकता आणि नंतर मग तेलामध्ये तळायच्या आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा. तर असं करून घेतल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग तेल तापायला ठेवायचं आहे आणि अगदी नॉर्मल गॅसवर तळून घ्यायच्या आहेत. तर आता इथे मी लाटून घेतलेल्या आहेत सगळ्या. तर जवळपास इथे मी 3 टप्प्यामध्ये लाटून घेतलेल्या आहेत. तर असं चपातीसारखं लाटून घेतल्यानंतर त्या आपल्याला कापून घ्यायच्यात आणि तळायला घ्यायच्या आहेत. तशी नॉर्मल साईजची आपल्याला करून घ्यायची आहे. जास्त जाड नाही आणि पातळ पण लाटलेलं नाही आहे. तर मी सगळ्या पुऱ्या करून घेतल्या. दोन्ही ताटांमध्ये अशा व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि त्यानंतर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. तेल चांगलं तापल्यानंतर गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. जास्त हाय फ्लेमवर तळायच्या नाही आहे. 1-1 किंवा 2-2 तुम्ही अशा तळू शकता. तर एवढं छान आणि खुसखुशीत होतात. अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची. व्यवस्थित अशा पलटी करून घ्यायच्या आहे झाऱ्याने आणि छान खरपूस अशा सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. एवढ्या छान चवीला लागतात, रुचकर आणि चविष्ट बनतात ना, तर नक्की ट्राय करून बघा. अशा टम्म फुगतात बघा आणि कलर पण खूप छान आलेला आहे. चव तर विचारूच नका. तर बघा, आपण त्या मेथीच्या, कोथिंबिरीच्या काड्या टाकून देतो, पण त्याच्यापासूनच एवढी छान भन्नाट रेसिपी मी बनवलेली आहे. सो व्हिडिओ आज स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशा एवढ्या छान झालेल्या आहेत खरपूस आणि कलर तर एवढा छान आला आहे, तर चव तर विचारूच नका. एवढ्या अप्रतिम चवेला लागतात ना. तर असं तुम्ही दह्यासोबत, टॉमॅटो केचपसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता. एवढ्या छान टेस्टी लागतात आणि 2 दिवस म्हटलं तरी, त्या प्रवासात म्हटलं तरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. 2 दिवस राहतात त्या. अगदी अशा कडक वगैरे काही होत नाही आहे. चवीला पण छान लागतात. तर आता ह्या मी सगळ्या एकामागोमाग तळून घेते आहे.
आणि तळताना अगदी बघा आपल्याला अशा व्यवस्थित पलटी करून तळून घ्यायची आहे सगळीकडनं, म्हणजे कुठे अशी कच्ची वगैरे ठेवायची नाही आहे. आतपर्यंत छान तळली जाते आणि छान टम्म फुगतात पुऱ्या. तर एवढं छान झालेल्या आहेत बघा. तर नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर बघा 2 कप गव्हाच्या पिठापासून एवढ्या छान ताटभर अशा मी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि एवढ्या टेस्टी झाल्यात आणि एवढ्या छान खुसखुशीत झालेल्या आहेत. तर बघा, तर अशाच खुसखुशीत राहतात आणि खूप छान झालेल्या आहेत. तर चव तर विचारूच नका. तर माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा आणि मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करा. तर झाल्यात ना छान पुऱ्या. कलर तर बघा केवढा छान आलेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि टोमॅटो केचप बरोबर किंवा असं दह्यासोबत तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करा, सर्व करा. थँक्यू.